नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर हे हेल्मेट मी 2017मध्ये घेतलेलं खूप जुनं हेल्मेट आहे. स्टडचं हेल्मेट आहे. त्याला स्टिकर वगैरे लावून मॉडिफाय केलं. मी जेव्हा सोलो राईड करायचं तर हे नक्की हेल्मेट घेऊन जायचं. आता ते शॉर्टवाला हेल्मेट पहनतो. तर मी असं काहीतरी हे चेन माउंट लावलं इथं. इथं मोबाईल अटॅच होईल माझा, जो की आहे आपला असा आयफोन असा चेन माउंट होईल इथं. तर मी चाललो तर कुर्ल्याला 5चं सस्पेन्सर चेंज करायला. भेटतो ऑन द वे तुम्हाला. आता हे पेन आहे ना, मला लय अनकम्फर्टेबल फील होत आहे, कारण मी पुढं मोबाईल माउंट केलं आहे आणि मी रेकॉर्डिंग चालू केली. प्रॉब्लेम असा आहे की आपल्या इथं आहे ना अलाउड नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं मोबाईल पुढे लावून रेकॉर्डिंग करायला, स्पेशली बाईकवरती. फोर व्हीलरमध्ये ठीक आहे, पण बाईकवरती नाही करू शकत. पण असं आहे तर मी कसं तरी करतोय. तो पुरा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करणार, थोडं तिथं मेन बार तिथं रेकॉर्ड करीन. आज संडे आहे तर मी झालं कुर्ल्याला 5 सस्पेन्सर आपले डिटेक्ट झाले, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम करतो. आणि तिथे खोदून ठेवलं म्हणजे एवढं जाम झालं आहे ना, ट्राफिक सगळीकडे ट्राफिक. गल्लीमधून कामाला तर आता वायावायचं करायला लागते. तर हे माझ्या रिक्सवरती करतो. जर पोलिसांनी थांबवली तर खूप प्रॉब्लेम होणार. लय दिवसांनी मोठं ब्लॉग करतोय असं कॅमेराचा कडनं. तर मी शॉर्टकट व्हिडिओ दाखवून रीलमधून एडिटिंग करायचं. आपला आयफोनचं पुढं रेकॉर्ड होते आपलं. मजा तर येते असं रेकॉर्ड करायला, एकदम फील येते. मोठं ब्लॉग आली की मला यूट्यूब चॅनल होतं, आता फील येते मला लिटरली भावाने. मला जास्ती टाईम वेस्ट नाही करायचा. कुर्ल्याला 5 वगैरे घेऊन टाकून परत घरी यायचं, कारण घरी माझं काम आहे. त्याचं सिग्नल पण सुटलं. पुढे साईडला तर मग कॅमेरा काढतो, कारण पुढे जर पोलिस उभी असली ना आपली वाट लागेल. हा हायवे जो आहे ना तो आत्ता बनलेला आहे, त्याच्या अगोदर खालच जायचं, पण हा बनलेला आहे ना एकदम काम एकदम भारी झालेलं आहे. राईड येणार आहेत, खूप राईड येणार आहेत, पण त्यासाठी आहे ना पैसा पाहिजे. इंस्टाग्रामची रील, फेसबुकची रील बघून डायरेक्ट निघायचं नाही. मी पहिला असा होतो, एवढे पैसे मिळते निघायचो, पण असं समजायला लागलं की हे सर्व त्यांच्याकडे पैसे असतात, ती लोकच करतात. जास्ती पैसे असतात ते, छोटे पैसेवाले आपण नॉर्मल असं मोबाईलला कॅमेरा लावून पण आपण मोठं ब्लॉग करतो. आता काही इश्यू नाही, बिंदास कर. आम्ही 2017 मोठं ब्लॉगिंग करतोय. 2017 मी व्हिडिओ टाकतोय. रील आता हल्ली रील टाकायला लागलोय. मला बाईकचा खूप शौक आहे, पॅशन आहे मला बाईकचा, म्हणून मी कंटिन्यू ठेवलंय. तर मी पण असं आता कधी स्किप करून टाकलं असतं. 2017, 2016चं एंडिंग आणि 2026 खूप मोठी जर्नी आहे. फूड आपल्या दुपारचे 1 वाजला, सूरज जेवतो आपल्या डोक्यावरती आहेत. पण आपण काम करून निघून जाऊ. आता माझा मोठं ब्लॉगिंगचा आवाज मला येतो की नाही माहिती नाही, कारण मी मला आयफोन लावला होतं. हा ब्रिज आहे ना, मक्कल ब्रिज आहे भावांना, CST डायरेक्ट एक्झिट होतो. मस्त ब्रिज आहे, कन्व्हिनियंट ब्रिज झालं एकदम. गाडी आपली उन्हाट आहे. 180 cc, 220 पण मला फरकच समजत नाही, कारण का 220चा फेरिंग असतं, त्याला फेरिंग नाही. पण मला 220 महसूस कमी महसूस कधी होऊन दिलं नाही गाडी, कारण का अशी रॉकेट गाडी आहे ना भावांना. हे बघा, हे डायरेक्ट गाडी हवल्यासंग पास करायला लागते. एक नंबर पॉवर आहे. मायलेजमध्ये पण जास्त 35चा मायलेज देते गाडी आपला, आणि हायवेवरती जर 40-45 देते इझिली. तर मायलेजमध्ये पण डाऊट नाही बाईकचा आपल्या. मी असा व्हिडिओ कारण का बनवतोय, कारण का आपल्या रीलमध्ये पण टाकायचं म्हणून असा व्हिडिओ बनवतोय, नाही तर आपलं मोठं ब्लॉग असा असतो. आता इथं ब्लॉगमध्ये सुद्धा आहे, म्हणजे कॅमेरा आपण एक्झिट करून टाकतो. आता बंद करून टाकतो. मित्रांनो, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती एक रील व्हायरल झाले. इथून घेतला तिथून घेतला, इथून
पण मी जिथून टायर घेतो ना कुर्लामधून, मी तिथं आलेलो आहे. मी ॲक्च्युली सस्पेन्सर बनवायला आलेलो, पण आपला भाव भेटला. बोलो. अपने पास हर वैरायटी का टायर मिल जाएगा और KTM वेटीएम वर्नर और एक्टिवा से लेके बड़ी गाड़ी तक हर एक बाइक का मिलेगा अपने पास. अरे कितने सालों से कर रहे हो आप? ये कम से कम 20 सालों से हो 20 साल से ये फील्ड में है भाई. तो ये देखो टायर की क्वालिटी देखो. क्वालिटी देखो, सब नए जैसा क्वालिटी रहेगा. ये अब 10% चला हुआ टायर रहेगा, सब नए जैसा टायर मेरे पास. न्यू ब्रांड पेटी पैक भी है और यूज किया हुआ भी है, नए जैसा भी टायर अपने पास. हर एक वैरायटी मिलेगा अपने पास. अरे लगभग 80%, 80 to 85% 10% चला हुआ रहेगा. 10% से 15% चला हुआ है ज़्यादा से ज़्यादा मेरे हिसाब से. नया भी रहेगा अपने. सर मी इथं ह्यांच्याकडनं स्टार घेतो, तर आज त्यांचा रील पण बनवायला आलेलो आहे. तो भाई आपका नंबर कॉन्टॅक्ट नंबर इधर दे देता हूँ मैं सामने, ज्यांना पाहिजे तिथे इथून घेऊन करून घ्या. तर आता एक सस्पेन्सर घेतलं आपण नवीन, ते टाकून बघू याच्यामध्ये. आता हे अपाची जे आपण इन्स्टॉल केलेले आहे सिलेंडर MIC सेकंड हँडमध्ये आपल्याला 800ला पडले. हे दुकान होतं उरलेला, त्या दुकानापासून हा प्रॉब्लेम होता. पाठचा तर लिकेज होता, आता पुढचा पण लिकेज होतं. त्या पुढचा पुरा सिलेंडर इथून टाकूया आपण. तर इथून पुरा सिलेंडर घेतलाय सेकंड हँडमध्ये बिना लिकेजचा आहे.